सकाळ सकाळी आपल्याला दुर्गादौडचा बंदोबस्त नसल्यामुळे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ग्राउंडला जायचं आणि वर्कआउट करायचा. म्हणून सकाळ सकाळी उठून फ्रेश झालो आणि ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर आले आले लगेच आपण थोडासा वॉर्मअप चालू केला. वॉर्मअप वगैरे झाला. आमचा वॉर्मअप झालाच होता की तेवढ्यात पावसाचं आगमन झालं. पाऊस आल्यामुळे मस्तपैकी इथे कडेला थांबून पाऊस जाण्याची वाट बघितली. पाऊस गेला की लगेच आपण आपल्या रनिंगला चालू केलं. 2-3 दिवस ग्राउंडला गॅप पडल्यामुळे डायरेक्ट आपण स्पीड वर्कआउटला चालू करू शकत नाही. म्हणून 2-4 दिवस आपण लॉंगच घेतोय. मस्तपैकी आज 5 किलोमीटर रनिंग पूर्ण केली. 5 किलोमीटर रनिंग झाल्याच्या नंतर स्ट्राईड मारल्या. 6-7 स्ट्राईड मारल्याच्या नंतर लगेच इकडे गोळा टाका आलो. मस्तपैकी 5-7 गोळे टाकले. गोळा टाकून झाल्यावर आज बाकीचा वर्कआउट काय केला नाही. फक्त लुजनिंग केली आणि घरी आलो. घरी आल्यावर मस्तपैकी वर्दी घालून रेडी झालो आणि डायरेक्ट लायब्ररीत जाऊन बसलो. ड्युटीला जायच्या आधी थोडा तरी अभ्यास झाला ना, ड्युटीवर गेल्यावर टेन्शन नाही. आणि लायब्ररीत होणार होता आज पेस कंट्रोल, म्हणून सगळ्या पोरांना पुस्तकं वगैरे हलवायला लावले होते. ईश्वर भाऊ आपला सगळा बारबीचाना घेऊन घरी जात होता आणि पेनाचा भाऊन तर आडाच करून टाकलाय सगळा. मी पण माझे सगळे पुस्तकं उचलून ऑफिसमध्ये ठेवले आणि निवांतपणे ड्युटीला आलो. आज आपल्याला मिरवणुकीचा बंदोबस्त असल्यामुळे आपल्याला घरी जायला खूपच टाइम होणार होता. त्याच्यामुळे निवांतपणे मिरवणुकीचा बंदोबस्त केला. मिरवणूक संपता संपता 12 वाजले आणि घरी यायला आपल्याला 1 वाजला. तर आजच्या दिवसाला देऊ इथंच विराम. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक शेअर करत राहा.